लाल वादळ नाशिकच्या वेशीवर हजारोंच्या संख्येने धडकणार. बातमी दिंडोरी येथून. किसान सभेच्या शेतकरी, शेतमजूर व आदिवासी बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी दिंडोरी तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले बिऱ्हाड व चक्काजाम आंदोलन 6व्या दिवशीही सुरूच असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा ठाम निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला आहे. आंदोलनाने आता निर्णायक वळण घेतले असून मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय झाल्याने सुरगाणा, कळवण, पेठ, चांदवड तालुक्यातील हजारो आंदोलनकर्ते दिंडोरीत जमा होत आहेत. त्यामुळे दिंडोरी तहसील कार्यालय परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हातात लाल झेंडे घेतलेले आबालवृद्ध, महिला, युवक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले असून लाल झेंडा, लाल सलामच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला आहे. या घोषणांमुळे दिंडोरी परिसर अक्षरशः लाल वादळात सापडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नाशिक जिल्हा किसान सभा, माकप, DYFS व जनवादी महिला संघटनांच्या वतीने शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. कडाक्याची थंडी, अंधारी रात्र आणि दिवसाचे तळपते ऊन अंगावर घेत आंदोलकांनी रस्त्यावरच ठाण मांडले आहे. रस्त्यावरच 3 विटांची चूल पेटवून खिचडी शिजवली जात असून घरदार मागे टाकून हक्कासाठीचा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला आहे. दरम्यान सुरगाणा तालुका किसान सभेचे लाल वादळ कॉम्रेड JP गावित यांच्या नेतृत्वाखाली बोरगाव येथून पायी नाशिकच्या दिशेने रवाना झाले होते. पांडाण येथे मुक्कामानंतर सुमारे 6 ते 7 हजार आंदोलक पुन्हा नाशिककडे कूच करत असून आज सायंकाळपर्यंत हे लाल वादळ नाशिकच्या वेशीवर धडकण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवरील रास्त मागण्या असूनही जिल्हा प्रशासन व राज्य सरकारकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. शिष्टमंडळाला उडवाउडवीचे उत्तर मिळाल्यानंतर आंदोलनाचे नेतृत्व करणारे कॉम्रेड JP गावित यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. फसव्या व विश्वासघातकी सरकारविरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला असून यावेळी मागे न हटता आपल्या हक्कांसाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा पक्का निर्धार केल्याने आंदोलनकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लाल झेंड्याच्या साक्षीने निघालेल्या या आंदोलनामुळे नाशिक जिल्ह्यात मोठ्या आंदोलनाची चाहूल लागली आहे. वृत्तसंकलन रफिक सय्यद. अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने बेमुदत रास्ता रोको आणि धरणे आंदोलन गेल्या आज 7 दिवस झाले या ठिकाणी तहसील कार्यालयावर चालू होतं. तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं या शासनाने दखल घेतली नाही. कारण 2018, 2021 आणि 24ला सुद्धा किसान सभेचे जे लॉंग मार्च होते ते गेले आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे प्रश्न त्या सरकारने सोडवले नाही. म्हणून पुन्हा एकदा हा शेतकऱ्यांचा फौज पूर्ण ही मुंबईच्या दिशेने निघते. जोपर्यंत वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी होत नाही आणि जो मुख्य या ठिकाणी प्रश्न आहे की वनाधिकार कायदा प्रत्येक वनप्लॉट धारकाचा स्वतंत्र 7/12 व्हावा आणि त्याच्यानंतर आपल्या वनप्लॉट धारकाचा स्वतंत्र 7/12 मिळाला पाहिजे आणि ताब्यात असलेलं पूर्ण क्षेत्र जे आहे ते 7/12 मिळून झाली पाहिजे. सरकार मागण्या ऐको आदर ना ऐको, पण यावेळेस सरकारला मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही, किती दिवस लागले तरी. तसं मराठी आंदोलनाला या सरकारने पानं पुसली तसंच किसान सभेला ते पानं पुसू शकत नाही. कारण ही शेतकऱ्यांची फौज आहे. या ठिकाणी सर्व जाती धर्माचे समाजाचे लोक आहेत. त्यांची फसवणूक हे सरकार करू शकत नाही. म्हणून जोपर्यंत सरकार या मागण्यांचे प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही आणि मागण्या पूर्ण झाल्याशिवाय जोपर्यंत सरकार इकडे काम करत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईहून रिटर्न येणार नाही. इन्क्लाब जिंदाबाद.